कोणती डीएपी चांगली असते, काळी डीएपी की पांढरी डीएपी? बऱ्याच शेतकऱ्याच्या मनामध्ये संभ्रम निर्माण असतो. त्या संदर्भात आज आपण डीएपीच्या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत. नमस्कार, मी सखाराम राठोड STR ॲग्रिकोच यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. कृषी मित्रांनो, मी मागील जे व्हिडिओ टाकलं की हरभरा हे मोर रोगामुळे मरणारच नाही, तर त्यामध्ये बरेच शेतकऱ्यांनी कमेंटमध्ये सांगितले की आम्हाला डीएपीच्या संदर्भामध्ये सविस्तर माहिती द्या. बरेच शेतकऱ्याच्या मनामध्ये संभ्रम आहे की काळी डीएपी आणि पांढरी डीएपी याच्यामध्ये काय फरक असतो. तर त्या बाबतीत आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्याचबरोबर डीएपी म्हणजे काय, त्याचा उपयोग किंवा वापर कधी आणि कशा पद्धतीने करायचा आहे, अशा सर्व काही माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि STR ॲग्रिकोच यूट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करून घ्या, जेणेकरून असेच कृषीविषयक नवनवीन माहिती आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. चला तर जराही वेळ वाया न घालता सर्वप्रथम आपण डीएपी म्हणजे काय हे समजून घेऊया. डीएपी म्हणजे अमोनियम फॉस्फेट रासायनिक सूत्र आहे. हे खत पिकासाठी दोन महत्वाचे पोषक द्रव्य प्रदान करते, ज्याच्यामध्ये नायट्रोजन म्हणजेच N सुमारे 18% आणि फॉस्फरस म्हणजेच P2O5 सुमारे 46%. त्यामुळे डीएपी हे एक द्विपोषक म्हणजेच नत्र आणि स्फुरद हे दोन्ही मिळून खत बनलेलं आहे, जे मूळ विकास सुरुवातीच्या वाढीसाठी आणि पिकांची मजबूती वाढवण्यासाठी योग्य आहे. डीएपी पाण्यात चांगले विरघळते आणि मातीमधून पटकन प्रवेश करते, त्यामुळे पिकांना जलद पोषण देतात. आता जो दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे काळी डीएपी आणि पांढरी डीएपी याच्यातला फरक काय. तर पाहायचं जर झालं तर हा प्रश्नाचं जर उत्तर शोधताना रंगावरून डीएपीचा दर्जा किंवा कार्यक्षमता ठरवता येत नाही, कारण फ्लेवर बदलत असतो, परंतु जी कार्यक्षमता हे किंवा दर्जा हे दोन्ही डीएपीचं सारखंच असतो. काळा किंवा पांढरा हे दोन्हीचा दर्जा किंवा कार्यक्षमता हे चांगले असल्यामुळे रंगावरून त्याचा आपल्याला दर्जा ठरवता येत नाही. याच्यातले काही मुद्दे जर मुख्य मुद्दे पाहायचं झालं तर फरक, त्याचबरोबर विचार काय सांगितले जाते आणि काय माहित आहे या बाबतीत बोलूया. रासायनिक मात्रा जर पाहिलं, N म्हणजे नत्र आणि P2O5, काळी डीएपी किंवा पांढरी डीएपी दोघांमध्ये साधारणतः 18% नत्र अधिक 46% स्फुरद म्हणजे P2O5 असतो. गुणवत्ता आणि दर्जाचा रंग मात्र भिन्न म्हणजे वेगवेगळा असू शकतो, पण रंगावरून चांगले किंवा वाईट हे डीएपी मध्ये ठरवता येत नाही. रासायनिक गुणधर्म आणि पातळी सारखीच असते. प्रभाव किंवा कार्यप्रणालीचा जर विचार केला तर दोन्ही प्रकारचे डीएपी हे सारखेच काम करतात. मूळ विकास, फॉस्फरस व नायट्रोजन पुरवठा पिकांचा आरंभिक वाढीसाठी म्हणजे सुरुवातीच्या वाढी करता. प्रतिक्रिया वेळ आणि अनुभव जर पाहायचं झालं तर काही शेतकऱ्याचं म्हणणं आहे की पांढरी डीएपी लवकर परिणाम देते आणि काळी डीएपी थोडा वेळ घेते, पण ही फक्त अनुभवावर आधारित मत आहे. तसं जर पाहिलं तर वैज्ञानिक दृष्ट्या कुठलेही त्यामध्ये वैज्ञानिक दृष्ट्या तफावत दिसून आलेली नाहीये. काळी आणि पांढरी डीएपी हे लवकर लागू होते किंवा उशिरा लागू होते या बाबतीत कुठलंही तारतम्य किंवा फरक शास्त्रीय दृष्ट्या आढळलेला नाहीये. म्हणजे रासायनिक दृष्टीने काळी डीएपी किंवा पांढरी डीएपी यात फरक फार नाहीये. जर डीएपी योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे दिला गेला तर दोन्ही प्रभावी आहेत. आता डीएपी कधी आणि कसे वापरायचे जर झालं तर डीएपी हे सर्वात योग्य असते बियाणे पेरणीच्या अगोदर किंवा पेरणीनंतरच्या सुरुवातीच्या टप्प्यावर, म्हणजे ज्याला आपण बेसल डोस सुद्धा म्हणू शकतो. कारण या टप्प्यात पिकांना फॉस्फरस अधिक थोड्या नायट्रोजनची आवश्यकता असते, ज्यामुळे मुळे मजबूत होतात, चांगली वाढ होते. डीएपी थेट बियाण्याजवळ ठेवू नका, म्हणजेच बियाण्याच्या जवळ द्यायचे नाहीये. बियाणे आणि डीएपी मध्ये मातीचा थोडा अंतर असावा, कारण डीएपी मधील अमोनियम विरघळल्यावर अमोनिया निघू शकते, ज्याने अंकुरणाला त्रास होऊ शकतो. पुढील टप्प्यासाठी म्हणजेच वर वाढ, पान फांदी किंवा फळफांदी वगैरे नायट्रोजनसाठी इतर खत उदाहरणार्थ युरिया लागू शकतो. डीएपी हे फक्त प्रारंभिक किंवा बेसल पोषणासाठी अतिशय उत्तम आहे. खताचे प्रमाण आणि मातीचे परीक्षण करा, सॉइल टेस्ट करून मग डीएपी द्या. जास्त प्रमाणात दिल्यास मातीचे रासायनिक समतोल बिघडू शकते. जे अतिशय महत्वाचा जो मुद्दा आहे, जे की बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये संभ्रम राहतो, काळी डीएपी वापरावी की पांढरी डीएपी, तर त्या संदर्भात आपण काय फरक आहे ते बघूया. जर बाजारात तुमच्याजवळ पांढरी डीएपी मिळत असेल तर ती वापरा, कारण रासायनिक दृष्ट्या तिच्यात फरक नाही, पण
काळी पांढरी या रंगावरून जलद परिणाम किंवा चांगली गुणवत्ता यावर अवलंबून राहू नका. खरे ते आहे की डीएपी आहे की नाही आणि त्याची रासायनिक प्रमाणे योग्य आहे की नाही. जे स्टँडर्डनेस आहे त्याच्यामध्ये 18% नत्र आणि 46% स्फुरद हे असायलाच पाहिजे, तर त्याला आपण डीएपी समजू. याच्यामध्ये महत्वाचं जर पाहायचं झालं तर योग्य पद्धतीने योग्य मात्रेत योग्य वेळी वापरा. डीएपी हे कीर्तिमंत खत आहे, पण चुकीने दिल्यास नुकसानही होऊ शकतं. शक्य झाल्यास माती परीक्षण अधिक तज्ञाचा सल्ला घ्या, मग डीएपी द्या. तर कृषी मित्रांनो, अशी होती काळी डीएपी आणि पांढरी डीएपी याच्यातला फरक. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांना सुद्धा शेअर करा. असेच खताविषयी तसंच पिकाला कोणते खत द्यावे या संदर्भामध्ये काही अडचण असल्यास मला कमेंट बॉक्सला कमेंट करून नक्की कळवा. शेतीला जोपासा, सुरक्षित पद्धतीने खत द्या आणि तुमच्या मेहनतीला भरपूर फळ मिळो. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.